मित्रांनो, आपण आहोत कोकणातील रायगड जिल्ह्यातील दिवेआगारात. दिवेआगार म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येतो तो शांत आणि सुंदर समुद्रकिनारा. हा समुद्रकिनारा 6 किलोमीटर लांब आहे. मित्रांनो, आज आपण दिवेआगारातील एका आगळ्या वेगळ्या शांत आणि निवांत ठिकाणी जाणार आहोत. या ठिकाणी फक्त ऐकू येतो तो म्हणजे किलबिलाट. या ठिकाणाला हजारो परदेशी पर्यटक दिवेआगारच्या या समुद्र किनाऱ्याला दरवर्षी न चुकता भेट देत असतात. चला आपणही जाऊया या पाहुण्यांचे पाहुणचार करायला. दिवेआगारच्या उजव्या बाजूला जो डोंगर दिसतोय त्याच ठिकाणी आपल्याला जायचंय. दुरून डोंगर साजरे या म्हणीप्रमाणे कोणतीही गोष्ट लांबून चांगली दिसते म्हणून तिचे खरे स्वरूप कळून येत नाही. म्हणूनच आपण एवढं लांब चाललोय. कारण त्याच ठिकाणी आपले पाहुणे दाखल झाले. त्याच ठिकाणी त्या पलीकडे या आमच्या हजारो पर्यटकांचे आहेत घरटे. दिवेआगार परिसरातील समुद्र किनाऱ्यावर थंडीच्या मोसमात युरोप व सायबेरियातून आलेले हे चिमण्यांच्या आकाराचे टनटोन पक्षी आणि सीगल हजारो पक्ष्यांच्या थव्यांच्या थव्याने इथे उडताना दिसतात. बाय बाय. हे पर्यटक आपला मुक्काम जवळजवळ 3 महिने करत असतात. नोव्हेंबर पासून म्हणजे थंडीची चाहूल लागताच हे पक्षी इथे डेरा घालतात. ते थेट थंडी संपेपर्यंत यांचा मुक्काम असतो. म्हणजेच फेब्रुवारीपर्यंत हे इथेच मुक्कामी असतात. या सर्वांचा भेटण्याचा आणि यांना पाहण्याचा पत्ता असतो मुक्काम पोस्ट दिवेआगार, डोंगराच्या बाजूला नदीच्या तीरी. खूप सारे सिंगल आहेत. खूप जर ऐक पांढरे शुभ्र हजारो पक्षी आकाशात उडतानाचे दृश्य पाहून आपोआपच सुचते ते म्हणजे याची देही याची डोळा देखिला आनंदाचा सुख सोहळा. तुम्हाला हा सोहळा पाहायचा असेल तर दिवेआगारच्या समुद्र किनाऱ्यावरून वाळूवर चालणाऱ्या मोटार बाईकवर स्वार व्हायचे किंवा समुद्र आणि निसर्गाचा मनमुराद आनंद लुटत 2 नंबरच्या पायी गाडीने या ठिकाणी पोहोचायचे. जवळजवळ अर्धा तास पायी चालण्यासाठी लागतात एवढंच काय ते. त्यामुळे जर संध्याकाळी या ठिकाणी जाणार असाल तर वेळेचे भान नक्की ठेवा. जाऊन बसले तिकडे जाऊन बसले. हवा बघा. एकत्र उडत एवढा वरपर्यंत दिसतात नाही गोपुरामध्ये. बहुत हा थवा सगळ्यात मोठा आहे. सगळे पुढे पुन्हा बसले इथे पण.
हां